मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. चला आपण इयत्ता 10वीच्या भारताचा जो भूगोल पाहतोय, भूगोलाचा आपण 5वं चॅप्टर नैसर्गिक वनस्पती व प्राणी जीवन इकडे पाहत होतो. ओके, यामध्ये आपण ब्राझीलच्या वनस्पतीचं जीवन पाहिलं होतं आणि इतर काही गोष्टींची आपण त्याच्यातून चर्चा केलेली होती. बरोबर. चला आता भारताच्या वनस्पतींच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. भारताच्या वनस्पती ज्या आहेत त्या भारताच्या वनस्पतींच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करत आहोत. भारताच्या ज्या वनस्पती आहेत ना तिकडची आपल्याला चर्चा करायची आहे. जनरली आपण भारताचा जो नकाशा दिलेला आहे वनस्पतींच्या बाबतीमधला किंवा वन प्रदेशाच्या बाबतीतला त्याच्यावर जे प्रश्न होते आधारित त्या प्रश्नांवर आपण चर्चा केलेली होती. आता जशा प्रकारे ब्राझीलमध्ये आपल्याला वनांच्या बाबतीमध्ये बरंचसं वैविध्य पाहायला मिळतं, भारतामध्ये सुद्धा तशा प्रकारचं बरंचसं वनांच्या बाबतीत वैविध्य आपल्याला दिसून येतं. ओके, त्याची आपण चर्चा करणार आहोत. तर बघा, लक्षात घ्या, आपण काही थोडंसं डिव्हायडेशन करणार आहोत. भारतामध्ये असा प्रदेश की ज्या प्रदेशामध्ये 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो. भारतामध्ये 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणारा जो प्रदेश आहे त्या 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सोबतच सूर्यप्रकाशही भरपूर प्रमाणामध्ये मिळतोय. 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस आणि भरपूर प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळतो अशा प्रदेशामध्ये आपल्याला सदाहरित वने आढळतात. अशा प्रदेशात कोणती वने आढळतात? सदाहरित वने आढळतात. ज्याची पानं जी असतात, या प्रदेशातील झाडांची पानं हिरवी असतात, रुंद मोठी जाड वगैरे असतात. ही जी पानं आहेत म्हणजे पानं हिरवी आणि रुंद असणार आहेत कारण ती सदाहरित आहेत. पावसाचं प्रमाण जास्त आहे, सूर्यप्रकाश पण भरपूर प्रमाणामध्ये असणार आहे त्या प्रदेशामध्ये. आणि त्याचं जे लाकूड असतं ते जड असतं, कठीण असतं आणि टिकाऊ असतं. जे लाकूड आहे या प्रदेशातलं ते कसं जड आहे, कठीण आहे आणि टिकाऊ आहे. पाने रुंद आहेत आणि हिरवी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. मोठी मोठी पानं पण पाहायला मिळतात. ज्याच्यामध्ये आपल्याला महोगनी आहे, महोगनी, शिसव आहे, महोगनी पाहायला मिळतं. एक महोगनी आहे, जसं की आपण पाहिलं तर ब्राझीलमध्ये पण महोगनी आढळत होता. शिसव तिकडे पण आपल्याला दिसून येतं. बरोबर. तशाच प्रकारे आपल्याला रबर वगैरे पाहायला मिळतं आणि विविध प्रकारच्या वेली पण त्याच प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. ओके, म्हणजे वेगवेगळ्या अशा प्रकारे एक सजीव सृष्टीने समृद्ध असलेला प्रदेश हा आपल्याला पाहायला मिळतो सदाहरित वनांचा. प्राणी जीवन पण मोठ्या प्रमाणामध्ये इथे असणार आहे कारण की त्यांना लपण्यासाठी वगैरे तशा प्रकारची परिस्थिती उपलब्ध होते म्हणून. ओके, तर 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस, भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश अशा प्रदेशाची जी वने असतात त्यांना सदाहरित वने आपण म्हणतो. महोगनी असेल, शिसव असेल, रबर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती किंवा वेली अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. आता जिथे 2000च्या पेक्षा जास्त पाऊस पडेल, आता ज्या प्रदेशामध्ये 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर पाऊस पडतोय, ज्या प्रदेशामध्ये 1000 ते 2000 मिलीमीटर पाऊस पडतोय अशा प्रदेशामध्ये भारतामध्ये आपल्याला ज्या वनस्पती आढळत आहेत त्याच्यामध्ये जी वने आढळत आहेत ती शुष्क पानझडी वने विशेषत्वाने आढळणार. कोणती? पानझडी वने विशेषत्वाने आढळतात. ज्याच्यामध्ये काटेरी झुडपं असतील, गवत असेल किंवा झुडपं असतील अशा प्रकारच्या वनस्पती आढळतील. ज्याच्यामध्ये साग आहे, बांबू असेल, साग आहे, साग, बांबू, वड, पिंपळ, साग, बांबू, वड आणि पिंपळ ह्या अशा प्रकारच्या वनस्पती आपल्याला त्या. कारण लक्षात घ्या, या प्रदेशामध्ये पावसाचं प्रमाण थोडंसं कमी प्रमाणात असतं. बरोबर. पावसाचं प्रमाण कमी असतं म्हणून ज्या कालखंडात पाऊस पडत नाही त्या कालखंडामध्ये झाडातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये. पानावर सूर्यप्रकाश, पाठीमागच्या लेक्चरला मी तुम्हाला बोललो होतो की पानावर सूर्यप्रकाश पडतो आणि बाष्पीभवन जास्त होतं, तर ते होऊ नये म्हणून ज्या काळात पाऊस पडत नाही त्या काळात या प्रदेशातील पानं काय करतात, झाडांची पानं ही गाळून टाकली जात असतात, ती झडून जात असतात. म्हणजे बाष्पीभवन एक कमी होतं म्हणून ती पानझडी वने म्हणून ओळखल्या जात असतात. ओके, आता ज्या प्रदेशामध्ये 5000 मिलीमीटर पेक्षा पावसाचं प्रमाण हे कमी असतं अशा प्रदेशामध्ये आपल्याला काटेरी झुडपे वने विशेषत्वाने आढळतात. काटेरी व झुडुपी वने आढळतात. जी उंचीनं छोटी छोटी असतात, पानं पण त्यांची खूप लहान लहान असतात जेणेकरून बाष्पीभवन वगैरे कमी व्हावा हा हेतू त्याच्या पाठीमागे असतो हे आपल्याला पाहायला. विशेषत्वानं जिथे पावसाचं प्रमाण 500 पेक्षा कमी आहे आणि जो उन्हाळा असतो, उन्हाळा खूप दीर्घकाळ असतो किंवा जास्तीत जास्त काळ उन्हाळा असतो आणि पावसाचं प्रमाण खूप कमी असतं अशा प्रदेशामध्ये काटेरी व झुडपी वने आढळतात ते आपल्याला पाहायला मिळतं. ज्याच्यामध्ये आपल्याला खेर असेल, बाभूळ असेल,
खैर आहे, बाभूळ आहे, हिवर आहे, खेजडी आहे, निवडुंग आहे, खेजडी, निवडुंग, निवडुंगाचे वेगवेगळ्या प्रकार आहेत. त्याच्यानंतर घायपात आहे, कोरफड आहे. ह्या अशा प्रकारची जी वन, अशा प्रकारची झाडं आहेत, ती झाडं आपल्याला कुठे आढळतात की या काटेरी झुडपी वनांमध्ये आढळतात. राजस्थान वाळवंट घ्यायचं येताना, गुजरातचा उत्तरेकडचा प्रदेश घ्या, अशा प्रदेशामध्ये विशेषत्वानं ही झाडं आपल्याला आढळतात. किंवा याच्यातलं जसं की बाभूळ असेल, खेर असेल, ही अशा प्रकारची निवडुंग वगैरे आहे, अशा प्रकारची झाडं आपल्या इकडे पण महाराणांवर तुम्हाला विशेषतः पाहायला मिळतात, ज्या प्रदेशात पावसाचं प्रमाण कमी आहे अशा प्रकार, अशा याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता आपण समुद्राकाठची पाहणार आहोत. भारताच्या समुद्राकाठची वन, ज्या समुद्राकाठच्या वनांनाच आपण सुंदरीची वने असं पण म्हणतो. सुंदरीची वने किंवा त्यांना खारफुटीची वने असं पण म्हणतो. किंबहुना त्यातील वृक्षांना कच्छवृक्षे असे, कच्छवृक्ष, खारफुटीची, कच्छवृक्षाची वने, खारफुटीची वने किंवा सुंदरीची वने अशा प्रकारे म्हणतो. ज्याचा की नद्यांच्या मुखालगत खाड्या असतील किंवा तिथं कच्छजल वगैरे असेल, खाड्या असतील किंवा समुद्राचा किनारा वगैरे असेल, या किनारी प्रदेशामध्ये जिथे हवामान हे दमट असतं, आर्द्र हवामान असतं, जमीन ही क्षारयुक्त असते, म्हणजे समुद्राचा किनारी भाग असेल, खाडे असतील किंवा नद्यांची मुखं असतील जिथे समुद्राला मिळणार, अशा प्रदेशामध्ये आपल्याला ही समुद्राकाठची वनं म्हणजे खारफुटीची वनं म्हणजेच कच्छवृक्षाची वने आढळतात. जी आपल्याला उंची त्यांची खूप पण आडवी जास्त पसरलेली आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामुळे समुद्र किनाऱ्याचं संरक्षण पण होतं, जास्त झीज होत नाही, हे पण लक्षात घ्या. शिवाय याचं जे लाकूड असतं ते हलकं असतं, तेलकट असतं, पण टिकाऊ असतं. त्याचं लाकूड हलकं पण आहे, हलकं असून टिकाऊ असतं, आणि तेलकट असतं. तेलकट असतं म्हणून ते मोडत नाही लवकर, बरोबर, म्हणून ते टिकाऊ असतं असं म्हटलं. आता त्याच्यानंतर एक महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये, हिमालयीन वने, बरोबर, हिमालयीन वने. कारण भारतामध्ये एक महत्वाचा भाग आहे मित्रांनो हिमालय. तर हिमालयामध्ये त्याच्या रचनेनुसार 3 प्रकार पडतात हिमालयीन वनांमध्ये, बरोबर. आता लक्षात घ्या, सपोज हा हिमालय आहे, जास्त उंचीवर आपल्याला हंगामी फुलझाडे आढळतात. हंगामी फुलझाडे कुठे आढळतात? जास्त उंचीवर आढळतात. म्हणजे हिमालयाचा हा अति उंचीकडचा भाग आपल्याला म्हणता येईल, पण जास्त उंचीकडे. आता हा जो मध्यम भाग आहे, या मध्यम प्रदेशामध्ये आपल्याला थोडीशी सूचीपर्णी वने विशेषत्वाने आढळतात. इथं कोणती वने आढळतात? सूचीपर्णी, ज्याच्यामध्ये पाईन असेल, देवदार असेल, फर असेल. पाईन, देवदार, फर अशा प्रकारची सूचीपर्णी वने विशेषत्वानं जिथे मध्यम उंची आहे त्या मध्यम उंचीवर आढळतात हिमालयाच्या. तर हिमालयाचा जो पायथ्या आहे मित्रांनो, या पायथ्याशी मात्र मिश्र प्रकारची वने त्या ठिकाणी आढळतात. त्या ठिकाणी सदाहरित, निमसदाहरित, पानझडी अशा प्रकारची मिश्र वने या हिमालयाच्या पायथ्याशी आढळत आहेत. त्याच्यामध्ये सूचीपर्णी सुद्धा असतात, हे आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर. सूचीपर्णी, पानझडी असे पण असतात, सदाहरित, निमसदाहरित म्हणजे अशा प्रकारची असणार, म्हणून तर त्याला मिश्र वने असे म्हणतात. पण याच्यामध्ये जास्त प्रमाण जे असतं ते असतं साल या वृक्षाचं. साल वृक्षाचं जास्तीत जास्त प्रमाण तिथे असतं हे आपल्याला सांगता येईल. कुठे? पायथ्याशी हिमालयात. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला भारतातल्या वनस्पती थोडक्यात सांगता येतात. बघा, जिथे 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाचं प्रमाण आहे आणि सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात आहे, अशा प्रदेशात सदाहरित वने आढळतात, ज्यांचं लाकूड टिकाऊ असतं, जड असतं, कठीण असतं, पानं रुंद असतात, हिरवी असतात. वृक्ष महोगनी, शिसव, रबर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेली. त्यानंतर 1000 ते 2000 मिलीमीटर जिथे पाऊस पडतो त्या प्रदेशामध्ये विशिष्ट म्हणजे पावसाचं प्रमाण कमीच असतं थोडंसं, तिथं पानझडी वने आढळतात. त्यामध्ये साग, बांबू, वड, पिंपळ अशा प्रकारची झाडं आहेत. 500 मिलीमीटर पेक्षा पावसाचं प्रमाण कमी असलेला जो प्रदेश आहे आणि विशिष्ट जास्तीत जास्त काळ उन्हाळा असतो, अशा प्रदेशामध्ये काटेरी झुडपी वने आढळतात. त्याच्यामध्ये खैर असेल, बाभूळ, खेजडी असेल, निवडुंग, घायपात, कोरफड त्या निवडुंगाचे वेगवेगळे प्रकार आढळतात. त्याच्यानंतर समुद्राकाठची जी वने आहेत त्याला आपण सुंदरीची वने, खारफुटीची वने असं आपण म्हणतो. खाड्या असतील किंवा समुद्राकाठची सरोवरे असतील किंवा कच्छजल असेल, समुद्राचा किनारा असेल, या प्रदेशामध्ये जिथे क्षारयुक्त जमीन असते, मृदा असते, त्या प्रदेशामध्ये खारफुटीची वने आढळतात किंवा समुद्राकाठची वने. तसं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यांचं प्रमाण हे जास्त आहे असं आपल्याला सांगता येईल, बरोबर. तर त्यामध्ये आपल्याला सुंदरीची किंवा खारफुटीची वने जास्तीत जास्त असतात, ज्यांचा हलका, टिकाऊ आणि तेलकट लाकूड असते आपल्याला पाहायला. त्याच्याशिवाय हिमालयीन वने आहेत. हिमालयीन वनाचे 3 प्रकार केले आहेत. जास्त उंचीवर हंगामी फुलझाडं, मध्यम उंचीवर सूचीपर्णी वने असतात, त्याच्यामध्ये देवदार असेल, फर असेल, पाईन असेल वृक्ष. तर कमी उंची म्हणजेच अगदी पायथ्याशी आपल्याला मिश्र वने आढळतात, त्यात पानझडी पण असेल, सूचीपर्णी पण असेल आणि साल वृक्षाचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असतं हे सांगतात. ओके, तर अशा प्रकारे भारताच्या वनस्पतींच्या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करतात येते. ओके, तर आता आपण पुढे सरकतोय.
ब्राझीलच्या प्राणी जीवनाकडे आपण सरकूयात. ओके, ब्राझील मधील वन्यजीवन या पॉइंट कडे जाऊयात आपण. ब्राझील वन्यजीवन. आता लक्षात घ्या मित्रांनो, काही इथं एक नकाशा दिलेला आहे, त्या नकाशाखाली काही तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. ओके, हा जो नकाशा दिलेला आहे या नकाशावर तुम्हाला प्रश्न दिले तिकडे 5.4 वाला. बरोबर. आता इकडे त्यांनी प्रश्न विचारलाय, इथे काही प्रश्न, इथे तुम्हाला वनांचे प्रदेश दिसत आहे आणि त्या वनांच्या प्रदेशानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्राणी पण दाखवलेले आहेत. बरोबर. कटिंगाचा आहे, सवानाचा आहे, पंपासचा आहे, कृष्ण पांझरी वने वगैरे आहेत, पॅन्टोनाचा प्रदेश आहे, अमेझॉनचा खोरा आहे, हे दाखवलेलं आहे तुम्हाला. ओके, म्हणजे सदाहरित वने इकडचे वगैरे. आता नकाशात दर्शवलेल्या प्रजातींना नावे द्या म्हणते. बरोबर. काही दिले, जसं की कोंडोर, अॅनाकोंडा, अजगर, सिंहासारखा दिसणारा, सोनेरी, तांबरी, मकाऊ आणि मकाऊ अशी दिलेली आहे. आता बघा, तुम्हाला अॅनाकोंडा दिसून येतो इथे या दोन प्रदेशात अॅनाकोंडा लगेच दिसला. बरोबर. आता कोंडोर बघा, कोंडोरच्या आधी सिंहासारखा दिसणारा सोनेरी तांबरी लक्षात घ्या. हे बघा, हा इथला अमेझॉन नदीची नाव आहे, त्याच्या बाजूचा प्राणी बघायचा. त्याचा छोटासा आहे, शेती आहे, माकडासारखा वाटतो, पण चेहरा मात्र सिंहासारखा आहे, म्हणून त्याला सिंहासारखा दिसणारा असं म्हटलंय. सोनेरी तांबरीन हा झाला. त्याच्यानंतर त्यांनी कोंडोर सांगितला मित्रांनो, हा कोंडोर आहे. बरोबर. एक मोठा पक्षी आहे, पण याचं वैशिष्ट्य आहे तो खूप उंचावर उडणारा म्हणून तो ओळखला जातोय. ओके, कोंडोर हा पक्षी. आणि त्याच्याशिवाय दिलाय मकाऊ. तर बघा, इथे सव्हानाचा प्रदेशात हा इकडे असलेला जो पक्षी आहे तो आहे मकाऊ. ओके, तर अशा प्रकारचे हे 3-4 दिलेले आहेत, ते दाखवत आहेत. हे प्राणी कोणत्या प्रदेशात आढळतात, या वन प्रदेशात त्यांचा अधिवास काय. जसं की आपल्याला अमेझॉन खोरा असेल किंवा याना उच्चभूमी असेल, तर सव्हानाचा प्रदेश असेल आणि इथं पॅन्टेनॉलचा असेल किंवा अमेझॉन खोरा असेल. बरोबर. हे प्रत्येकाच्या बाबतीत सांगा या प्रदेशामध्ये. म्हणजे तुम्हाला जसं की अॅनाकोंडा सांगायचं ना, अॅनाकोंडा असगा, तर तुम्ही ते काय सांगा, पॅन्टेनॉलच्या दलदलीच्या प्रदेशात आहे की अमेझॉनच्या खोऱ्यात आहे असं सांगा. म्हणजे तुमच्या ते लक्षात राहायला सोपं आहे. बरोबर. हे असं वैविध्य तुम्हाला सांगता येतं बिंदासपणे. पण आता एक गोष्ट याच्यातून समजून घ्या की त्या प्रदेशानुसार त्यांचं वैविध्य आहे हे तुम्हाला कळत राहायचं. बरोबर. मग त्या प्रदेशात त्यांचं वैविध्य, त्या प्रदेशात त्यांचा अधिवास काय हे तुम्हाला सांगायचं. ते खूप सिंपल गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. त्या प्रदेशात त्यांचा अधिवास असण्याचं कसं आहे की त्या प्रदेशामध्ये अधिवास यामुळे आहे की त्यांना जे हवामान लागतं ते त्या प्रदेशात त्यांना उपलब्ध होतं, म्हणून ते तिथे राहतात. ओके, असं. त्यानंतर विस्ताराच्या संदर्भाने प्रदेशांचे वर्गीकरण करा. म्हणजे जो प्रदेश आहे, जर आपण पाहिला सगळ्यात जास्त हा दिसतो आपल्याला विषुवतीय वनांचा. त्याच्यानंतर आपल्याला हा सव्हानाचा म्हणजे जो आहे उष्ण गवताळ प्रदेश, जो इथं वने आढळतात. त्याच्यानंतर प्रमाण आपल्याला याचा दिसेल, जे उष्ण पानझडीचे वन आहेत तो प्रदेश आढळेल. त्याच्यानंतर कटिंगाचा प्रदेश म्हणजे काटेरी झुडपे वनांचा. त्याच्यानंतर नंबर आपण पंपासचा लावू म्हणजे समशीतोष्ण गवताळ प्रदेश. आणि त्याच्यानंतर दलदलीचा प्रदेश म्हणजे पॅन्टनॉलचा. या अशा प्रकारची सिक्वेन्स त्यांची सांगता येईल. प्रदेशानुसार त्यांचं आपल्याला वेगवेगळं वर्गीकरण करायचं आहे त्यांनी सांगितलं. ओके, आता इकडे तुम्हाला भौगोलिक स्पष्टीकरण दिले वन्य प्राण्यांच्या बाबतीमध्ये ब्राझीलच्या. ओके, इकडे काही प्रश्न पण दिलेले आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करूया नंतर द्वैतांचे रंगामध्ये. आता भौगोलिक स्पष्टीकरणाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो ब्राझीलच्या. कशाच्या भौगोलिक स्पष्टीकरण पण की ब्राझीलच्या वन्य प्राण्यांचं भौगोलिक स्पष्टीकरण आपण पाहतोय. बघा, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये ब्राझील मधील वनस्पती जीवन पाहिलं होतं. ब्राझील मधील वन आपण पाहिली होती की वनांमध्ये खूप वैविध्य दिसतं. अनेक प्रजातींची वृक्ष आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. कशामध्ये पाहायला मिळत आहे तर ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात. बरोबर. म्हणजे वनांचं प्रमाण खूप जास्त आहे. साहजिकच वनांचं प्रमाण ब्राझीलमध्ये खूप जास्त असल्यामुळे ब्राझीलमध्ये प्राणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आढळणार. आणि त्यांच्यासाठी जी अनुकूल परिस्थिती लागते ती तिथे त्यांना उपलब्ध व्हायला. बरोबर. आणि ती परिस्थिती उपलब्ध व्हायला त्यामुळे आपल्याला त्या प्रदेशामध्ये प्राणी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात हे दिसून येतं. बरोबर. आणि प्रजाती आपल्याला त्यांच्यात दिसून येतील हे पण तेवढंच नक्की आहे. आता त्यानुसार बघा, लक्षात घ्या, अॅनाकोंडा आहे. बरोबर. अॅनाकोंडा हा एक पाहायला मिळतो जो पॅन्टनॉल प्रदेशामध्ये आहे किंवा अमेझॉन नदीचा जे खोरा आहे त्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पण तो पाहायला मिळेल. ओके, कोणता अॅनाकोंडा नावाचा प्राणी तुम्हाला विशेषत्वानं तिकडे पाहायला मिळतो. अॅनाकोंडा कुठे अमेझॉन नदीचा खोरा आहे त्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये पाहायला मिळतो. पॅन्टनॉलच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतो. जो एक मोठा महाकाय अजगर असलेला आपल्याला पाहायला दिसतो. त्याच्याशिवाय जो इतर काही प्रदेश असतो त्याच्यामध्ये मोठे गिनीपिग आहेत, सुसर आहे, मगर आहे, माकडे आहेत, मोठे गिनीपिग आहे, मगर आहे, सुसर आहे, माकडे आहेत. बरोबर. अशा प्रकारची विविध प्राणी पाहायला मिळतात. बरोबर.
म्हणजे मोठा अॅनाकोंडा एक झाला, त्याशिवाय मोठे गिनीपिग, मगर असेल, सुसर असेल, माकडे असतील, त्याच्याशिवाय अजून काही प्राणी पाहायला मिळतात, जसं की प्युमा असेल, बिबट्या असेल, अशा प्रकारचे काही प्राणी आपल्याला विशेषपणे आढळतात. बघा, मोठे गिनीपिग आहेत, मगरी आहेत, नद्यांमध्ये मगरी आहेत, सुसरी आहेत, शिवाय माकडे आहेत, जंगली प्रदेशामध्ये प्युमा आहे, बिबट्या आहे, अशा प्रकारचे काही प्राणी पाहायला मिळतात. तर पाण्यामध्ये आपल्याला विशेषत्वानं पाहायला मिळतील किंवा नदीतील वगैरे किंवा समुद्रातील दोन्ही पण, जसं की स्वॉर्डफिश समुद्रामध्ये एक महत्वाचा आहे. स्वॉर्डफिश हा एक समुद्रामध्ये पाहायला मिळतो आपल्याला विशेषत्वानं, बरोबर. तर त्याच्याशिवाय जी नदी आहे, नदीमध्ये पण काही प्राणी आपल्याला पाहायला मिळत आहे, बरोबर. म्हणजे माशांचे जे प्रकार आहेत, जसं त्यातला समुद्रातला जसं स्वॉर्डफिश आहे, तशा प्रकारे ज्या नद्या आहेत ब्राझीलमध्ये, त्या नद्यांमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतील, जसं की गुलाबी डॉल्फिन वगैरे आपल्याला विशेषपणे नदीतलं हे विशेष पाहायला मिळतं. गुलाबी डॉल्फिन बरोबर, हा नदीमध्ये विशेषत्वानं आढळून येईल, बरोबर. स्वॉर्डफिश जो आहे तो तिकडे विशेषत्वानं आढळतो. त्याच्याशिवाय पोपट असेल, मकाव असेल, फ्लेमिंगो असेल, कीटक वगैरे असतील, हे आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. आता कोंडोर जो आहे, आत्ताच मी तुम्हाला बोललो होतो, कोंडोर आहे, मकाव आहे, फ्लेमिंगो आहे, तर ही पण पाहायला मिळतं, बरोबर. आता कोंडोर जो आहे त्याच्यातला मित्रांनो, कोंडोर जर पाहिला आपण तर खूप उंच उडणारा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर. खूप उंच जो उडणारा आहे, म्हणजे आकाशामध्ये मोठा आहे पक्षी, पण तो उंच उंच आकाशामध्ये उडणारा एक वैशिष्ट्य त्याचं आपल्याला पाहायला मिळतं कोंडोर. जसं की तुम्हाला आता उत्तरेकडच्या भागामध्ये सोनेरी तांबरीन वगैरे पाहायला आपल्याला मिळाला होता, सोनेरी तांबरीन, ज्याचा चेहरा कसा आहे, सिंहासारखा असला पाहायला मिळतो. शिवाय मकाव असेल, फ्लेमिंगो असेल, अशा प्रकारचं. आणि त्याच्याशिवाय ब्राझीलमध्ये जे जंगल आहेत, या जंगलांमध्ये विविध कीटक सुद्धा पाहायला मिळतात, ज्या कीटकांच्या हजारो लाखो आपल्याला प्रजाती असलेल्या छोटी छोटी कीटक जी सुद्धा पाहायला मिळतात, जी सुद्धा या जैवविविधतेचा किंवा वन्य जीवनाचा एक भाग होतात, ते आपल्याला सांगतात. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला अॅनाकोंडा, मोठे गिनीपिग, मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या, स्वॉर्डफिश, गुलाबी डॉल्फिन, कोंडोर, मकाव, फ्लेमिंगो, तामरीन, बरोबर, हे अशा प्रकारचे अनेक प्राणी आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात. आता जे वनांचं इथलचं प्रमाण आहे त्याचा विचार करून हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. ओके, पण सोबतच जी वन जे आहेत त्या वनांचं सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की निर्वनीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेलं आहे. जसं ब्राझीलच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट त्यांनी दाखवून दिलेली आहे की ब्राझीलमध्ये 2016चं जे सर्वेक्षण आहे त्यावर्षी 5831 चौरस किलोमीटर 5831 चौरस किलोमीटर जे क्षेत्र आहे, या एवढ्या चौरस किलोमीटर क्षेत्रावर एकाच वर्षी जंगलतोड झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्राण्यांचा होणारी जे तस्करी आहे किंवा चोरटा व्यापार वगैरे आपण म्हणू शकतो, तर हे आहे प्राण्यांची तस्करी असेल किंवा निर्वनीकरण असेल, जंगलतोड असेल, वाढतं प्रदूषण आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये. या ज्या गोष्टी येतात या गोष्टी ब्राझीलच्या या नैसर्गिक संसाधनापुढचे एक महत्वाचे आव्हान असलेली आपल्याला पाहायला मिळते, बरोबर. ज्यांच्यामध्ये वन्य प्राणी जे आहेत त्यांचा अधिवास जो आहे त्या अधिवासाला धोका निर्माण होताना पाहायला मिळतो. म्हणून ब्राझीलला तिथे त्याला कुठेतरी अटकाव घालणं हे एक महत्वाचं त्यांचं एक उद्दिष्ट असायला हवं किंवा असलं पाहिजे. कारण की या ज्या सगळ्या गोष्टी तस्कर असेल, जंगलतोड, निर्वनीकरण वगैरे याच्यामुळे, प्रदूषण याच्यामुळे की जंगल जे आहे ती जंगल नष्ट होत आहेत मोठ्या प्रमाणात, आणि ज्याच्यामुळं तिथील जो अधिवास आहे प्राण्यांचा तो अधिवास सुद्धा धोक्यात आलेला आपल्याला पाहायला. म्हणून या सगळ्या उपाययोजना ब्राझीलला करणं हे आवश्यक आहे असं सांगता येईल. ओके, आता आपण पुढच्या पॉइंटकडे जातोय, भारताच्या बाबतीतला भारत वन्यजीवन इकडे जातोय. भारत वन्यजीवन कडे आपण सरकतोय मित्रांनो. भारताचं जे वन्यजीवन आहे ते सुद्धा बहुविध वैविध्यपूर्ण असतील आपल्याला सांगता येतं. कारण जशा प्रकारे ब्राझीलचं वैविध्यपूर्ण प्राणीजीवन आपल्याला पाहायला मिळतं वन्यजीवनाचं, तशाच प्रकारे भारताचं सुद्धा वन्यजीवन हे वैविध्यपूर्ण असलेलं पाहायला मिळतं, बरचसं समृद्ध असलेलं पाहायला. भलेही ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारतामध्ये जंगलांचं प्रमाण कमी असेल तरी सुद्धा भारतामध्ये वन्यजीवन हे बरचसं समृद्ध असलेलंही आपल्याला जाणलेलं किंबहुना दिसून येईल. ओके, तर आता इथे 5.5 एक नकाशा तुम्हाला कोरा आराखडा अशा प्रकारचा भारताचा दिलेला आहे, आणि त्या भारताचा आराखड्यामध्ये तुम्हाला काय करा म्हटलंय, बाजूला काही प्राण्यांची नावं दिली आहेत, ती प्राणी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवायची आहे. ओके, तर हा खूप सिंपल गोष्ट आहे. इकडे बंगालचा वाघ आहे, तुम्ही बंगालचा वाघ कुठे दाखवसाल, इथे पश्चिम बंगाल राज्य आहे, त्या पश्चिम बंगालमध्ये सिम्बॉल वेगवेगळे वापरा. मी उगा डॉट दाखवतोय म्हणजे तुम्ही नका दाखवू, सिम्बॉल वापरा त्याला.
तुम्हाला वाघ काढता येत नाही ना, तुम्ही चौकोन असेल, त्रिकोण असेल, षटकोन असेल, 2 रेषा असतील, स्टार वगैरे असेल, गोल असेल, गोलला वरून राऊंड केलेलं असेल, अशा प्रकारचे सिम्बॉल वेगवेगळे वापरायचे, काही प्रॉब्लेम नाही, ते पण वापरू शकता, कारण तुम्हाला चित्र काढणं शक्य होणार नाही. मग बंगालचा जो वाघ आहे तो कुठे दाखवता तुम्ही? पश्चिम बंगालमध्ये दाखवायचा मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा आहे दाखवा म्हटले त्यांनी, ओके, म्हणून तुम्हाला सांग. आता माळढोक प्राणी दाखवला. माळढोक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विशेषत्वाने आढळतोय. पश्चिम महाराष्ट्र वगैरे जो आहे त्या पश्चिम महाराष्ट्राकडे विशेषत्वाने आढळतोय, म्हणून तो माळढोक तिकडे दाखवता येईल तुम्हाला, ओके. त्याच्यानंतर ऑलिव्ह रिडले कासव आहे. ते ऑलिव्ह रिडले कासव आपल्याला बंगालच्या उपसागरात त्याची पूर्व किनारपट्टी आहे, या पूर्व किनारपट्टीवर विशेषत्वाने दाखवता येतील, किंवा काही प्रमाणामध्ये तुम्हाला गंगेच्या गंगेमध्ये सुद्धा दाखवता येतील, पण विशेषत्वाने बंगालच्या उपसागरामध्ये जास्तीत जास्त, किंवा इकडची जी अरबी समुद्रातली जी बेटे आहेत, लक्षद्वीप बेटे, त्या लक्षद्वीप बेटाकडे मध्ये पण काही सापडतील. त्याशिवाय एक शिंगी गेंडा आहे. एक शिंगी गेंडा तुम्हाला इकडे आसाम मध्येच दाखवावा लागेल, बरोबर, कारण गेंडे जे आहे, गेंड्याचा आदिवास आसाम मध्ये जो मैदानी प्रदेश आहे तयार झालेला ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्याने, त्या मैदानी प्रदेशामध्ये आसाम मधला एक शिंगी गेंडा विशेषत्वाने आढळेल. त्याच्यानंतर बारशिंगा आहे. आता बारशिंगा जो हा प्राणी आहे मित्रांनो बऱ्याचशा प्रदेशामध्ये सापडतो. हा हिमालयाच्या पायथ्याशी सुद्धा सापडतोय, किंवा इतर जंगलांमध्ये सुद्धा, म्हणजे जंगल सगळीकडेच पसरलेली भारतातली तिकडे आढळतो, शिवाय राजस्थानमध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये आढळतो, ओके. त्याच्याशिवाय सिंह आहे. सिंह सुद्धा भारताच्या जंगलाच्या प्रदेशामध्ये बहुतांश आढळतोय. महाराष्ट्राचा जो पूर्वेकडचा भाग आहे त्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडच्या भागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ही जे आहेत या प्रदेशामध्ये पण जंगलाचं प्रमाण भरपूर आहे, तर त्या प्रदेशामध्ये पण सिंह आढळतोय. त्याच्याशिवाय इतरही जी काही जंगलं आहेत भारतामध्ये, त्या प्रत्येक जंगला, पश्चिम घाट असेल, पूर्व घाट असेल, आसाम वगैरे असेल, छत्तीसगड या प्रदेशामध्ये, किंवा आसामकडचा प्रदेश तिकडे पण आपल्याला ही काही सिंह वगैरे आढळलेले पाहायला. गंगेतील डॉल्फिन आहे. आता गंगेतील डॉल्फिन फक्त गंगे नावच दिलं गंगेतील डॉल्फिन, त्याच्यामुळे ते गंगेतच आढळणार आहे, त्याला काही दुसरा पर्याय नाही किंवा दाखवायची गरज नाही. त्याच्याशिवाय सुसर. आता सुसर आणि मगर हे दोन्ही विशेषत्वानं नर्मदा नदी जी आहे मित्रांनो, त्या नर्मदा नदीमध्ये जास्तीत जास्त आढळतात, लक्षात घ्या, कारण की नर्मदा नदी जी आहे ती अशी एक घळई तयार करून वाहते, म्हणून नर्मदा नदीमध्ये सुसर आणि मगर विशेषत्वाने आढळतात. त्याच्याशिवाय जे काही खाड्या, खाजण, सरोवरे असतील वगैरे, अशा दलदलयुक्त प्रदेश वगैरे काही किनाऱ्या प्रदेशाचा, अशा प्रदेशामध्ये थोड्याफार प्रमाणात आढळतात, पण नर्मदा खोरीमध्ये, नर्मदा नदीच्या त्या घळईमध्ये किंवा नर्मदा नदीच्या प्रवाहात आपण म्हणू शकतो. आणि निलगिरी ताहेर शेळी, इकडे जे निलगिरी पर्वतरांग आहे त्या निलगिरी पर्वतरांगेमध्ये निलगिरी ताहेर शेळी आहे, ओके. तर हे असा तुम्हाला याच्यामध्ये दाखवत आहे. आता काही प्रश्न दिलेत तुम्हाला. भौगोलिक परिस्थितीशी तेथील प्राणी व वनस्पती यांची सांगड घाला. अहो सिंपल गोष्ट आहे. भौगोलिक परिस्थिती सांगड कशी? आता निलगिरी ताहेर शेळी इथेच का राहते, बरोबर, तिला जे हवामान लागतं, अनुकूलता लागते, ती तिला त्या प्रदेशात मिळते, बरोबर. आता गंगेतला डॉल्फिन आहे, उगाच तुम्ही गंगेतला डॉल्फिन जर तुम्ही इकडे वाळवंटी प्रदेशात आणा म्हणलं चालेल का? नाही. म्हणजे त्यांना जी अनुकूल परिस्थिती ज्या प्रदेशामध्ये मिळते म्हणून तिथे त्यांचा अधिवास असलेला सांगता येईल आपल्याला, बरोबर. याशिवाय इतर कोणते प्राणी तुम्हाला माहित आहेत? खूप सारे आहेत, बरोबर, खूप सारे. वाघ असेल, बिबट्या असेल, चित्ता असेल, हत्ती असेल, किंबहुना कोल्हा असेल, उदक मांजर असेल, उंट असेल, शेळ्या असेल, अस्वल असेल, कोल्हे असेल, किंवा याक असेल, हिमचित्ते वगैरे असेल, झेब्रा असेल, अस्वल वगैरे असतील, त्या हरण असतील, काळवीट वगैरे असतील, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळे जे प्राणी आहेत ते प्राणी भारतामध्ये तुम्हाला सापडतात, ओके. म्हणजे भारत हा याच्या बाबतीमध्ये बरंचसं वैविध्यपूर्ण असलेलं दिसतो. त्यानंतर भारतातील वाघांचे अधिवास प्रदेशांच्या नावासह नकाशात दाखवा. कोणत्या कारणामुळे त्यांचा अधिवास या प्रदेशात असेल, बरोबर. आता जसा की आपल्याला नावासह दाखवायचे असं म्हणतात, जसं की एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. मी नागपूरकडे इकडे असलं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जसं सांगते, बरोबर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इकडचा पूर्व महाराष्ट्राचा अगदी पूर्वेकडचा भाग. तर जंगलाला नाव दे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे स्पेशली, म्हणजे जिथे वाघांचं संरक्षण व्हावं त्याच्यासाठी त्या वनांचं संरक्षण केलेलं आपल्याला पाहायला पाहिजे वनीकरण खात्यातून. म्हणजे विशेषत्वानं भारतामध्ये अशी खूप आहेत. एक एक्झाम्पल देतो मी. भारतामध्ये अशी खूप सारी वनं आहेत अलीकडच्या कालखंडामध्ये ती संरक्षित केली, जेणेकरून त्या वनांचं संरक्षण तर व्हावं, जतन संवर्धन, पण सोबतच काय व्हावं, त्या वनांचं जतन संवर्धन होण्याच्या बरोबरच त्याचे जे वन्यजीवन आहे त्या वन्यजीवांचं पण जतन संवर्धन व्हावं हा हेतू त्याच्या पाठीमागे असतो, ओके. हे झालंय. आता आपण भारताच्या बाबतीतलं भौगोलिक स्पष्टीकरण पाहतोय. भारताच्या वन्यजीवनाचं भौगोलिक स्पष्टीकरण बघा, लक्षात घ्या. जसं आपण ब्राझीलमध्ये अनेक प्रजाती पाहिल्यात प्राण्यांच्या खूप साऱ्या प्रजाती आपण ब्राझीलमध्ये पाहिल्यात, तशाच प्रकारच्या खूप मोठ्या प्रमाणावरच्या प्रजाती
किंवा वन्यजीवनामध्ये वैविध्यपणा आपल्याला भारताच्या बाबतीतही दिसून येतो. भारतामध्ये सुद्धा खूप जास्त प्राणी आपल्याला, खूप मोठ्या प्रमाणावर प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. ओके, तर त्यात काही गोष्टी दिल्या जातात, जसं की उष्ण आणि आर्द्र हवामान आहे तिकडे हत्ती विशेषत्वाने आढळतात. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की भारताचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, विशेषतः पूर्व घाट वगैरे या प्रदेशामध्ये, या दक्षिण भारतामध्ये आपल्याला उष्ण आणि आर्द्र हवामान आढळतं. म्हणून भारताचा जो दक्षिणेकडचा भाग आहे, त्या भारताच्या दक्षिणेकडील भागामध्ये आपल्याला हत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि हत्तींचा अधिवास असलेला भारत एक महत्वाची भूमी आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानुसार दलदलीचा जो प्रदेश आहे, आता तुम्हाला मी एकशिंगी गेंडा सांगितलेला होता मित्रांनो, बरोबर. असा मी इकडे दलदलीचा प्रदेश पण आहे. त्याच्याशिवाय तिकडे तशी पूर्ण किंवा गवताळ प्रदेश पण आहे, त्यांच्या लपण्यासाठी वगैरे अनुकूल वातावरण. म्हणून एकशिंगी जो गेंडा आहे या आसामच्या मैदानी प्रदेशामध्ये किंवा ब्रह्मपुत्रेचं जे खोरं आपण म्हणतो, त्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये आपल्याला एक शिंगी गेंडा हा विशेषत्वानं पाहायला मिळेल, बरोबर. त्याच्याशिवाय आपल्याला जो वाळवंटी प्रदेश आहे, त्या वाळवंटी प्रदेशामध्ये म्हणजे आता काय पाहिलं आपण, एक हत्ती पाहिलेला आहे, दुसरा एक शिंगी गेंडा आपण पाहिला, एक शिंगी गेंडा पाहिला, बरोबर. त्याच्यानंतर आपण हत्ती पाहिला, एक गेंडा पाहिला. त्याच्यानंतर रानटी गाढवे आहेत, उंट आहेत. आता रानटी गाढवं असेल किंवा उंट वगैरे असतील तर हे जे आहेत हे विशेषतः वाळवंटी प्रदेशात आढळतात. कोणते? गाढवं आहेत आणि उंट आहेत. सॉरी, इकडे उंची लिहिलंय, उंट आहेत. रानटी गाढवे असतील आणि उंट असतील, यांचं प्रमाण आपल्याला वाळवंट प्रदेश आहे, म्हणजे जो राजस्थानचा वाळवंटाचा प्रदेश आहे, त्या राजस्थानच्या वाळवंटामध्येच आपल्याला रानटी गाढवं आणि उंट आढळतात. आता याच्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण तुम्हाला माहितच आहे, बरोबर, की ही विशेषतः तिकडे उंट का आहेत. ओके, कारण त्यांचा जो पाय वगैरे असतो तो फसत नाही वाळूमध्ये. दुसरी गोष्ट आहे की त्यांच्या पोटामध्ये पाण्याची खोळ असते, ज्यांना कित्येक महिने पाणी प्यायची गरज नाही का, तो पोटामध्ये साठवून ठेवू शकतो, बरोबर. या परिस्थिती म्हणजे ते अनुकूल वातावरण त्या जगू शकतो, त्या वातावरणात तो जगू शकतो, राहू शकतो. म्हणून उंट आपल्याला विशेषतः राजस्थानच्या वाळवंटामध्ये पाहायला मिळतात. रानटी गाढवं सुद्धा आहेत, ओझे वाहून नेणं वगैरे याच्यासाठी त्याचा आता पाळीवमध्ये पण रूपांतरण यावर्षी केलेलं दिसून येतं, पण ती सुद्धा राजस्थान वाळवंटामध्ये आढळतात. त्याच्याशिवाय आपल्याला बर्फाळ जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये हिमचित्ते आणि याक आढळतात, म्हणजे हिमालयन प्रदेश. हिमालयन प्रदेश जो आहे तिकडे काय आढळतं, हिमचित्ते आणि याक हे जे दोन आहेत ते दोन प्राणी आढळतात. कोणते कोणते? हिमचित्ते आणि याक हे जे दोन आहेत ते बर्फाळ प्रदेशात, म्हणजेच हिमालयन जो प्रदेश आहे भारताचा हिमालय, त्या हिमालयाच्या प्रदेशामध्ये विशेषत्वाने ते हिमचित्ते आणि याक हे दोन प्राणी आढळतात. कारण त्यांना अनुकूल वातावरण ते हिमालयन प्रदेशामध्ये असणार आहे, म्हणून ते तिकडे आढळताना आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. त्याच्याशिवाय पुढचा आहे मित्रांनो, काही दाखवलं त्यांनी की त्याच्याशिवाय जो भारताचा द्वीपकल्पाचा प्रदेश आहे, म्हणजे भारतीय द्वीपकल्पाचा म्हणजे हा जो प्रदेश आहे, याच्यामध्ये काही रानटी गवे वगैरे, गवा म्हणजे ज्यालाच आपण रान म्हैस वगैरे असं म्हणू शकतो, तर तो जो गवा आहे तो गवा या द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये आढळतोय. त्याच्याशिवाय आपल्याला दुसरं काही सांगता येईल, काही हरणं असतील, काळवीट असेल, माकड असेल, बरोबर. म्हणजे काय काय आता इकडे लिहितोय मी तुम्हाला, गवा असेल, काळवीट असेल, माकडे असतील, बरोबर, हरिण असतील, हरण, बरोबर. ही अशा प्रकारची अनेक प्राणी आपल्याला भारतीय द्वीपकल्पामध्ये या द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये आढळतात. त्याच्याशिवाय आपल्याला वाघ आणि सिंह हे जे दोन प्राणी आहेत, वाघ आहे आणि सिंह आहे, हे जे दोन प्राणी, या दोन प्राण्यांचा अधिवास असणारा एकमेव भारत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आशिया खंडातला देश, की वाघ आणि सिंह हे दोन्हीही जी प्राणी आहेत ते दोन्हीही प्राणी भारतात भेटतात. असा देश नाहीये दुसरीकडे जनरली की तिथे एकाच देशामध्ये वाघ पण आढळेल आणि सिंह पण आढळेल, दोघांचाही अधिवास असेल अशा प्रकारचा देश आढळणार नाही. पण भारतामध्ये वाघ आणि सिंह या दोघांचाही अधिवास असलेला आपल्याला एकंदरीत दिसून येतं याच्यावरून. त्याच्याशिवाय नद्या असतील, खाड्या असतील, सरोवर असतील, धरणं असतील किंवा समुद्राचा किनारा वगैरे असेल, हा जो जलमय प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मगरी असतील, सुसर असेल, की अशा प्रकारचे काही कासव असेल, असे काही प्राणी विशेषत्वाने आढळतात. तर वन प्रदेशात मोर असेल, खंड्या असेल, तितर, कबुतरे, पोपट अशा प्रकारचे मोर असेल, कबूतर असेल, खंड्या असेल, तितर असेल, अशा प्रकारचे पक्षी काही सांगितले जातात. त्याच्याशिवाय जो पाणथळ प्रदेश आहे म्हणजे दलदली सारखा प्रदेश आपण म्हणू शकतो, त्या ठिकाणी विशेषत्वाने आपल्याला बदक, बगळे आणि बदक आणि बगळे आढळतात. कोणत्या प्रदेशामध्ये? ज्या ठिकाणी आपल्याला दलदलीचा प्रदेश पाहायला मिळतो.
ओके, जिथे खाड्या आहेत, सरोवरे आहेत, नद्या आहेत, असा पाण्याचा प्रदेश आहे. त्या ठिकाणी मगर असेल, सुसर असेल, कासव असेल, अशा प्रकारचे प्राणी आढळतात. कोणते कोणते? मगर आहे, कासव आहे, सुसर आहे, अशा प्रकारचे प्राणी आढळतात. तर जो वनप्रदेश आहे त्या वनप्रदेशामध्ये मोर असेल, खंड्या असेल, तितर असेल, बरोबर, हे अशा प्रकारचे पोपट असेल वगैरे वगैरे असे अनेक प्राणी आपल्याला त्या प्रदेशामध्ये आढळतात. भारताच्या सगळ्याच वनप्रदेशामध्ये आढळतात. तर माळढोक एक विशेष वन प्राणी, इथं मी तुम्हाला दाखवतो. माळढोक हा एक विशेष प्राणी आढळतोय जो गवताळ प्रदेशामध्ये आहे, जो महाराष्ट्रामध्ये विशेषत्वानं आढळतोय. माळढोक हा प्राणी ओके, जो गवताळ प्रदेशामध्ये आढळणार आहे. पश्चिम महाराष्ट्राकडचा जो भाग आहे किंवा पश्चिम घाटाचा वगैरे त्या प्रदेशामध्ये माळढोक जो प्राणी आहे तो विशेषत्वानं आढळतोय, ते दिसून येतो. ओके, तर भारतातली अशी काही विशेषत्वानं असलेली प्राणी सांगतात की म्हणजे भारतामध्ये सुद्धा प्राणी जीवन हे बरचसं वैविध्यपूर्ण असलेलं पाहायला मिळतं. पण जशा ब्राझीलमध्ये काही समस्या होत्या की जसं की निर्वनीकरण असेल, जंगलतोड असेल, किंवा तस्करी असेल, किंवा प्रदूषण असेल, या आव्हाने हीच आव्हाने किंवा याच समस्या भारताच्या पुढे असलेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून भारतातली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे वनांची कमी होत चाललेली पाहायला मिळते, ज्याच्यामधून जे वन्यजीवन आहे ते वन्यजीवन हे धोक्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, तर म्हणून त्याचं आपण जतन आणि संरक्षण करणं, तशा प्रकारच्या उपाययोजना करणं शासनाकडून हे खूप गरजेचं असलेलं आपल्याला सांगतात. बरोबर, म्हणून त्याचं संरक्षण करणं, त्या वनांचं संरक्षण केलं की वन्यजीवन बरोबर राहायचं. ओके, तर असो एकंदरीत भारत हा प्राण्यांच्या बाबतीमध्ये वैविध्यपूर्ण असलेला प्रदेश सांगता येईल. उष्ण आणि आर्द्र वातावरण जे भारताचं आहे त्या उष्ण आर्द्र वातावरणामध्ये आपल्याला हत्ती पाहायला मिळतो, बरोबर, ते दिसून येतं. त्याच्याशिवाय आसामच्या दलदलीच्या प्रदेशामध्ये, पात्र प्रदेशामध्ये एकसिंगी गेंडा आपल्याला पाहायला मिळतो. वाळवंटामध्ये रानटी गाढवं असतील, उंट आपल्याला पाहायला मिळतात. हिमालयामध्ये हिमचित्ते असतील, याक असतील, अस्वल असतील, ही पाहायला मिळतात. त्याच्याशिवाय द्वीपकल्पावर गवा असेल, काळवीट असेल, माकडं असतील, हरणं असतील, किंवा वाघ, सिंह अशा प्रकारचे सगळे प्राणी आढळतात. आणि वाहक सिंह हा आशिया खंडातला भारत एकमेव देश आहे की दोघांचंही अस्तित्व, वाघाचं आणि सिंहाचं, भारतामध्ये आहे. ओके, त्याच्याशिवाय नद्या, खाड्या असतील, तलाव असेल, सरोवर असेल वगैरे, धरणं, याच्यामध्ये मगर, कासव, सुसर अशा प्रकारचे काही जलचर प्राणी आढळतात. त्याच्याशिवाय वनप्रदेशामध्ये मोर, खंड्या, तितर अशा प्रकारचे काही पक्षी, अनेक काही खूप सारे पक्षी आहेत. सुतार पक्षी असेल, पोपट असेल, चिमण्या वगैरे असेल, अनेक पक्षी. त्याच्याशिवाय गवताळ प्रदेशामध्ये माळढोक आढळतो. ओके, अशा प्रकारचं हे वन्यजीवन आपल्याला भारताच्या बाबतीतलं सुद्धा सांगता येईल. आता इकडे तुम्हाला एडिशनल साठी दिलेलं होतं, त्याच्यावर एक चर्चा करूयात मित्रांनो. आपण द्वैताचे रंग दिलेले होते इथे, बरोबर. त्या द्वैतांच्या रंगावर आपण काही चर्चा करणार आहोत, बरोबर. कोणत्या देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात, त्याची कारण काय असतात. आता विषुववृत्तीय जे वने आहेत कोणत्या देशात जास्त आढळतात, भारत आणि ब्राझीलचा आपल्याला विचार करायचा. मग ब्राझीलचा आणि भारताचा जर आपण विचार केला तर साहजिकच ब्राझीलमध्ये विषुववृत्तीय वनांचं प्रमाण जास्त असणार आहे. कारण ब्राझील जो आहे तो विषुववृत्तावरच विसवलेला आहे, विषुववृत्ताच्या जवळ आहे, बरोबर, म्हणून तिथे असणार आहे जास्त. दुसरा आहे, भारतातील कोणती वने ब्राझीलमध्ये आढळत नाही. एक सरळ सरळ आहे की हिमालयीन वने जे आहेत, हिमालय तिकडे ब्राझीलमध्ये नाहीच आहे, बरोबर. हिमालय ब्राझीलमध्ये नाहीच आहे ना, म्हणून ब्राझीलमध्ये भारतातली हिमालयीन वने आढळणार नाहीत. त्याच्याशिवाय ब्राझीलमधील कोणती वने भारतात आढळतात, जसं की पानझडी वने आढळतात भारतामध्ये, बरोबर. काटेरी झुडपी वने आढळतात भारतामध्ये, बरोबर. ही अशा प्रकारची जी काही वने आहेत ती वने भारतामध्ये, ब्राझीलमध्ये आहेत, पण ती भारतामध्ये सुद्धा आढळणार. म्हणजे हे साम्य असलेलं पाहायला मिळतं दोन्हीकडे. कोणत्या देशात वनस्पतींची विविधता अधिक आहे, त्याचं कारण काय. मग ब्राझीलमध्ये वनस्पतींच्या बाबतीमध्ये अधिक वैविध्य असलेलं दिसून येतं. कारण काय, कारण ब्राझीलमध्ये वनस्पती ज्या आहेत खूप जास्त, किंवा वन आहेत, वनांचं प्रमाण ब्राझीलमध्ये भारतापेक्षा खूप जास्त असलेलं पण पर्सेंटेजच्या बाबतीमध्ये आणि क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा ब्राझीलमध्ये भारतापेक्षा वनांचं क्षेत्र हे जास्त आहे. म्हणून ब्राझीलमध्ये साहजिकच वन जास्त आहेत, पर्यायानं झाडं जास्त, म्हणून प्रजाती सुद्धा वेगळ्या आढळणार आहेत. ओके, हवामान व वन प्रकार लक्षात घेता कोणत्या देशात वनावर आधारित व्यवसाय भरभराटीत होऊ शकतील. खूप सिंपल गोष्ट आहे की हवामानाचा आणि वनांचा जर विचार केला आपण तर ब्राझीलमध्ये भारतापेक्षा, कारण ब्राझीलमध्ये भारतापेक्षा जर वनांचं प्रमाण जास्त असेल तर तिथे वनांवर आधारित जे व्यवसाय आहेत ते साहजिकच भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त प्रमाणामध्ये चालणार आहेत. ओके, म्हणून जास्तीत जास्त व्यवसाय भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त प्रमाणामध्ये असू शकतील असं सांगतात.
ओके, तर अशा प्रकारे एक तुम्हाला जनरली ते द्वैताच्या रंगावर सुद्धा चर्चा करता येईल. जर काही आता भारताचं आपण ब्राझीलचंही वनस्पती जीवन पाहिलं, भारताचंही वनस्पती जीवन, ब्राझीलचंही वन्यजीवन पाहिलं आणि भारताचं सुद्धा वन्यजीवन पाहिलं. जर आता काही अडचणी असतील तर तुम्ही निश्चितच मला कॉलवर विचारू शकता. चांगल्या प्रकारे तुम्ही हा चॅप्टर रिवाइज करायचा आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे पॉईंट अवघड काहीच नाही, बरोबर. आता समजा ब्राझील मधील वन्यजीवन आहे, बरोबर. अॅनाकोंडा, मोठे गिनीपिग, मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या, स्वॉर्डफिश, गुलाबी डॉल्फिन, कोंडोर, मकाव, फ्लेमिंगो, सोनेरी तांबरीन वगैरे अशा प्रकारची जर इतकी नावं लिहून काढली ना, झालं ना ब्राझील मधलं वन्यजीवन. अवघड आहे का? कारण तुम्ही अॅनाकोंडा कुठे सांगू शकता, बरोबर. आणि चला बाबा ही कुठे असणार आहे, ही कुठे असणार आहे, हे कुठे असणार आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे, हे कुठे आहे, असं काहीतरी सांगू शकतो, झालं. आणि त्याच्यावर पडून वन्यजीवन पडून आपल्याला 3 किंवा 4 मार्काचा प्रश्न पडणार आहे, बरोबर. म्हणून साहजिकच आहे तुम्ही त्याचं एक 6 किंवा 8 पॉईंट सहज लिहू शकता, असं काही खूप वेगळं नाही. वैविध्यपूर्ण जीवन आहे, अशा वनस्पतींच्या प्रजाती आता प्राण्यांच्या बाबतीत असेल तर वैविध्यपूर्ण प्राणी जीवन किंवा वन्यजीवन असलेलं पाहायला मिळतं. अनेक प्राण्यांच्या जमाती येतात, कारण वन जे आहे तर मोठ्या प्रमाणात वगैरे वगैरे अशा प्रकारचे तुम्ही उत्तर ते वाढवू शकता नाही, पण फालतू पण वाढवायचं नाही, पण तेवढंच महत्वाचं. म्हणजे स्पेसिफिक उत्तर लिहिणं ही पण तेवढीच महत्वाची गरज आहे. जर तुम्ही स्पेसिफिक उत्तर लिहित नसाल, उगाच कोणीकडे तरी आपण रेंगाळात लांब नेतोय, मोठे म्हणजे उत्तर मोठी करण्याचा प्रयत्न करतोय, तर एक्झामिनर हा सुद्धा खूप हुशार असतो, हे लक्षात घ्या. तुमच्यापेक्षा एक्झामिनर खूप हुशार असतो, म्हणून त्याच्या लक्षात येतं. म्हणून स्पेसिफिक उत्तर लिहायला हवीत, पण व्यवस्थित लिहायला हवीत. पण जर तुम्ही समर्पक उत्तर वाढवत असाल तर काहीही हरकत नाही. ओके, तर अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला नैसर्गिक वनस्पती व प्राणी हे ब्राझील आणि भारताच्या बाबतीतलं सांगता येईल. ओके, तर थांबूयात आपण नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचं चॅप्टर पाहूयात. कोणतं असेल याच्या पुढचं? ते असेल लोकसंख्या. तोपर्यंत हा चॅप्टर चांगल्या प्रकारचा अभ्यासायचा आहे. काही अडचणी असतील तर कॉलवर विचारायचा आहे.